नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, कर्मचाऱ्यांना होणार थेट फायदा। जाणून घ्या संपूर्ण माहिती। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, महागाई भत्ता वाढीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा वाढत चालली आहे। दरम्यान काही राज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा आधीच केली आहे। या राज्यामध्ये त्रिपुराचे नावही समाविष्ट करण्यात आले आहे। त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे विधान। त्रिपुरा विधानसभेत वाढीची घोषणा करताना मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले, मी 1 एप्रिल 2025 पासून त्रिपुरा राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 3% महागाई भत्ता वाढ जाहीर करतो। यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 30% वरून 33% होईल। या वाढीसाठी राज्य सरकारला 300 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागेल, अशी त्यांनी सांगितले। केंद्र सरकारी कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमधील महागाई भत्त्यामधील तफावत कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि हे काम हळूहळू केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। इतर राज्यांमध्ये भत्त्यात वाढ। त्रिपुरा सरकारच्या घोषणेपूर्वी इतर अनेक राज्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे। यामध्ये छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंड सारखी राज्ये समाविष्ट आहेत। या राज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून आर्थिक स्थिती आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता। दुसरीकडे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत जाहीर करण्यात आली आहे। ही वाढ जानेवारी ते जून या एका महिन्यासाठी असेल, परंतु केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी कोणतीही घोषणा मिळालेली नाही। खरंच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थेट त्यांच्या मूळ पगाराशी जोडलेला असतो आणि तो वर्षातून 2दा वाढवला जातो। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात वाढ दरवर्षी सरकारची आर्थिक स्थिती, महागाई दर आणि इतर महत्त्वाच्या घटकावर आधारित ठरवली जाते। महागाई वाढली की कर्मचाऱ्यांवर महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते। धन्यवाद।